तर आता निवडणुकीला लोक म्हणतात कशाला उभं राहायचं आहे, मशीन असेल तर तुम्ही निवडणूकच घेणार नाही, निवडणुकीला उभं राहायला कोण मागत नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. ठीक आहे, तुम्ही म्हणतात न्याय व्यवस्थेत मिळत नाही, इकडे पोलीस प्रशासनात मिळत नाही, प्रशासनात मिळत नाही, संसदीय कारभारात मिळत नाही, जनतेत तुम्हाला का अपयश येतं? नाही, जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे? लोकसभेला एका महाराष्ट्राने, या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं, सर्व समाजाच्या सर्व धर्माच्या लोकांनी ठरवलं आणि लोकसभेचा इतिहास करून दाखवला. विधानसभेला असं काय झालं 2 महिन्यामध्ये की सरकारने फार मोठं ऐतिहासिक काम केलं आणि विधानसभेला फटका पडला विरोधकांना. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला पक्षाची लोकसभेच्या निवडणुकी झाले, बरेच लोकप्रतिनिधी परत मूळ पक्षात यायचा विचार करत होते, त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निवडून येणार आहे. हा खात्रीचा कॉन्फिडन्स ज्यावेळेला नेत्यांना येतो ना, तो कशामुळे आला? विधानसभेच्या निवडणुकीला असं काय झालं, पण त्यामध्ये वेगवेगळे अंगलंग आहे. तर आता निवडणुकीला लोक म्हणतात कशाला उभं राहायचं आहे, मशीन असेल तर तुम्ही निवडणूकच घेणार नाही, निवडणुकीला उभं राहायला कोण मागत नाही, ही परिस्थिती निर्माण झाली. वेगळ्या पद्धतीचं मग आर्थिक बळ, वेगवेगळ्या योजना, म्हणजे निवडून येण्यासाठी तुम्ही 4 वर्ष काही नाही केलं तरी निवडणुकीच्या वेळेला जर कदाचित लोकांना त्यावेळेला शासकीय पैशातून लाभ देणाऱ्या योजना दिल्या तर मग निवडणुकीचा फंडा काय आता तोच आहे.